सोबत मनसेचे संदीप देशपांडे देखील जोडले गेलेले आहेत। संदीपजी, आपण पाहतोय मुंब्रा स्थानकामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे। जवळपास 5 प्रवाशांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। लोकल मधून हे प्रवासी पडलेले होते। तुमची प्रतिक्रिया काय? ही घटना आहे आणि ही घटना वारंवार या मुंबई लोकलच्या बाबतीत घडत असतात। मला असं वाटतं मुंबई लोकल ही एकमेव रेल्वेतली गोष्ट आहे जी रेल्वेला नफा कमवून देणार आहे। आज लाखो प्रवासी या इथनं प्रवास करतात। त्यांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वेने काय उपाययोजना केल्या आहेत हा प्रश्न वारंवार उपस्थित होतो। जर आम्ही कर स्वरूपात किंवा तिकीट स्वरूपात किंवा काय प्रॉफिट स्वरूपात रेल्वेला एवढा नफा जर मुंबई लोकल कमवून देते, मग त्याच्या बदल्यात मुंबईकरांना त्या लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काय मिळतं? कुठल्या सुखसुविधा मिळतात? आयुष्यभर लटकतच जायचं का त्यांनी आणि आयुष्यभर जीव धोक्यातच घालायचा का त्यांनी? मला असं वाटतं आतापर्यंत मुंबईने इतके खासदार निवडून दिले, यातले किती खासदारांनी संसदेमध्ये याच्यावर तोंड उघडलंय? किती लोकांनी मुंबईच्या रेल्वेची परिस्थिती सुधारण्यासाठी तिथे आवाज उठवलाय? आज कल्याण डोंबिवली असेल किंवा ठाणा असेल, हे खासदार करतात काय? संदूजी, खरं तर मुंबईची लोकल ही आपली जीवनवाहिनी मानली जाते आणि याच जीवनवाहिनीमधून पडून अनेक प्रवाशांचा मृत्यू होतोय। यामध्ये ना आणखी एक प्रश्न निर्माण होतोय, तो म्हणजे मध्य रेल्वे संदर्भातला। तो म्हणजे मध्य रेल्वेकडून अद्याप कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये। मध्य रेल्वे प्रशासन स्वतःच संभ्रमात दिसतंय की नेमका हा अपघात कसा घडलाय? माध्यमांवरच बघत होतो कोण म्हणतं किती लखनौ मधनं जाणारी लोक होती त्या प्रवाशांना घातल्या गेली। एवढ्या बाहेर प्रवासी म्हणजे लटकत होते का? आणि जर तुम्ही असं अलाउड खरं तर आपलं लटकणं अलाउड नाहीये, पण लोकांचा नाईलाज आहे या सगळ्यासाठी। कारण त्यांना शेवट वेळेवर कामाला जायचंय, नाही गेले तर लेट मार्क लागणार आहे। त्या सगळ्या गोष्टी आहेत। बरं, 2 लोकल मध्ये जर विलंब झाला किंवा एखादी लोकल कॅन्सल झाली तर मग एका लोकलवर प्रचंड ताण होतो। बरोबर। त्यामुळे त्याची पण एक बाबा काय 3 मिनिटांनी लोकल येणार असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी कमी करणं आवश्यक आहे। जास्तीत जास्त लोकल उपलब्ध करून आज आपण शेकडो करोड रुपये मेट्रोवर खर्च करतोय, पण आपण जी मुंबईची आपण ज्याला हार्टलाईन म्हणतो त्या लोकलवर आपण किती खर्च करतोय? लोकांच्या सुरक्षिततेसाठी काय उपाययोजना करण्यासाठी काय बजेट तयार केले का? खरंय संदीपजी, जर आपली लोकल ही आपली जीवनवाहिनी आहे तर या जीवनवाहिनीसाठी आपण अधिक त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। कारण आणखी किती दिवस असे मुंबईकरांचे प्राण जाणार आहेत असा देखील आता प्रश्न निर्माण झाला। धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी।